हर हर महादेव. नमस्कार. मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय मी घेऊन आलो आहे कालसर्प. कालसर्प म्हणजे काय? काल म्हणजे वेळ, सर्प म्हणजे बंधन, सर्प म्हणजे जाळ. तर जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये वेळाच्या गतीप्रमाणे आपलं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो तेवढाच तो फसत जातो. त्यालाच म्हणतात कालसर्प. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त संचार होतो, सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव कमी होतो, त्यालाच म्हणतात कालसर्प. म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणतंही काम लास्ट मोमेंटमध्ये जाऊन थांबत असेल तर कालसर्प आहे. लग्न होत नसेल तर कालसर्प आहे. संतती होत नसतील तर कालसर्प आहे. शरीरामध्ये पीडा आहे आणि रिपोर्ट सर्व नॉर्मल येत आहेत तर कालसर्प आहे. त्या कालसर्पाच्या निवारणाकरता त्र्यंबकेश्वरला येऊन ही पूजा आपण करू शकतो. याची मुहूर्त श्रावण महिन्यात केलं तर अतिउत्तम. आता 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना लागत आहे महाराष्ट्राचा म्हणजे दक्षिण भारताचा. उत्तर भारताचा श्रावण जे आहे ते 30 जुलै 2026 पासून, कारण 15 दिवस अगोदर त्यांचा श्रावण मास लागतं. तर आपण श्रावण महिन्यामध्ये कधी पण पूजा करू शकतो, पण त्याच्यातही तुम्हाला चांगलं मुहूर्त हवं असेल, गुरुजी चांगलं मुहूर्त सांगा, अतिउत्तम मुहूर्त सांगा. तर नागपंचमी आहे 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आहे. या नागपंचमीमध्ये आपण कालसर्प पूजा अथवा राहुकेतू जप अथवा नागगायत्री पूजा, पितृदोष पूजा, कोणत्याही पूजा शांती केल्याने अथवा श्रावणामध्ये रुद्राभिषेक केल्याने याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. जसं ज्याला मूल बाळ होत नसतील तर मूल बाळ होतात, आणि जो रोगाने ग्रसित असेल तो निरोगी काया होतो. ज्याच्याकडे धनची आर्थिक परिस्थिती नसेल चांगली तर आर्थिक परिस्थिती चांगली होते. याकरता लोक इथे लांबून येतात. आम्ही जिथे बसलोय हे प्रयाग तीर्थ आहे. गोदावरीच्या काठावर ही पूजा केली जाते अथवा गुरुजींच्या घरी ही पूजा केली जाते. आणि या पूजेकरता मुहूर्त मी सांगितल्याच आहे. खर्च विचारायचा असेल तर नॉर्मली शांतिक जे आहे त्याला 2100 रुपये खर्च येतं. पण ते आपण विचार करत असाल की हे परमनंट सोल्युशन आहे, तर मी म्हणणार नाही. हे एक टेम्पररी विधान आहे. विल बी नॉट परमनंट सोल्युशन. हे एक टेम्पररी विधान आहे. परमनंट सोल्युशन करता तुम्हाला राहुकेतूचं जप करून, नागगायत्री करून, कालसर्पाची नागप्रतिष्ठा करावा लागेल. याच्यामध्ये खर्च साधारणतः तुम्हाला 11,000 रुपये कमीत कमी येतील. ते पण आजच्या परिस्थितीप्रमाणे आहे. येणाऱ्या वेळेमध्ये हेच दक्षिण असणार आहे हे सांगता येणार नाही, कारण सर्व वस्तू महागत होत चालल्या आहे. म्हणून ती वस्तू आपली दक्षिणा पण महाग होत जाईल. आणि आत्ताच्या कालमान परिस्थितीमध्ये 11,000 जर कोणा यजमानाची परिस्थिती नसेल की गुरुजी आम्ही जप वगैरे स्वतः करून घेणार, तुम्ही फक्त पूजा करून द्या, तर 5,100 रुपयामध्ये कालसर्पाची महापूजा होऊन जाते. जर कोणाची एवढी पण परिस्थिती नसेल तर आपण कालसर्पाची शांती करू शकतो, ज्याच्यामध्ये 2100 रुपये पूजेचे, 400 रुपये सर्प जोडपायचे, साधारण 2500 रुपयामध्ये आपलं पूर्ण विधान पूर्ण होऊन जातं. घरातनं येताना तुम्हाला आपल्या पूर्वजांचं नाव घेऊन यायचं आहे आणि अर्जी लावायची असते. अर्जी म्हणजे देवाकडे आपण नवस करतो की मी या कामनेने येत आहेत, म्हणून तिथून घरात येताना 4 मूठ तांदूळ घेऊन यायचा आणि पत्रिका घेऊन यायचं आहे. पत्रिकेमध्ये कोणता कालसर्प आहे ते बघून ते निवारण केलं जातं आहे. याची दक्षिणाबद्दल पण बोलणं झालं. वेळ साधारणतः 3 ते 4 तास लागतात नागप्रतिष्ठा आणि जपामध्ये. आणि ही पूजा त्र्यंबकेश्वरमध्ये केली जाते. यायचं कुठून आहे तर आपण जिथून पण बसने याल तर डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला, ट्रेनने याल तर नाशिक रोड उतरल्यानंतर डायरेक्ट त्र्यंबकेश्वरची 245 नंबरची बस भेटते. एअरपोर्टने यायचं असेल फ्लाईटने तर नाशिकला ओझर एअरपोर्ट आहे, तिथून आपण टॅक्सी वगैरे करून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला येऊ शकतात. इथे आल्यानंतर गुरुजींना फोन करायचं, गुरुजी आपले थांबण्याची व्यवस्था करून देतील. लॉज 1000-1200च्या रेंजमध्ये भेटतं आणि धर्मशाळा 500-700 रुपयाच्या रेंजमध्ये, हॉटेल 1500-2000 रुपये रेंजमध्ये असे भेटतात. पण ते गर्दीच्या दिवशी हे रेट थोडं वाढून जातं. म्हणून असा इथला कोणताही असा रेट फिक्स नाही म्हणून सांगता येणार नाही. ठीक आहे. याच्यात काही कळलं नसेल तर अवश्य मला आपण यूट्यूब चॅनलवर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ज्यांनी आत्तापर्यंत बेल आयकॉन ऑन केलं नसेल त्यांनी बेल आयकॉन ऑन करून घ्यावा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यावं. आवडलं तर शेअर करा. मी पंडित मुकेश शास्त्री, नाशिक त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव.